एबीपी माझा, मीरा भाईंदर. मुंबईच्या खेरवाडी पोलीस स्थानकाबाहेर डॉक्टर बळीराम हिरे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे विद्यार्थी, त्यांचे पालक आणि मनसैनिकांकडून आंदोलन करण्यात आलं. बळीराम हिरे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्यांविरोधामध्ये एफआयआर नोंदवून घ्यावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची पदवी शिक्षणाबाबत फसवणूक झाल्याचा आरोप आहे. विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांचं शुल्क घेऊन घोटाळा करण्यात आल्याचा आरोप आहे. या कॉलेजमध्ये पदवीच्या नावानं सुरू असलेलं शिक्षण हे कोणत्याही विद्यापीठाशी संलग्न नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचा आरोप आहे. काही विद्यार्थ्यांना देण्यात आलेली पदवी ही बोगस असल्याचा आरोप देखील होतोय. मी जर पहिलं वर्ष ह्याच्यामधून कंप्लीट केलंय तर मला हिरेमधून कसा मिळणार पहिल्या वर्षाचा रिझल्ट, जो नाही मिळाला पाहिजे. आणि मला ह्यांनी टोटल 6 रिझल्ट दिलेत जे नाही मिळाले पाहिजे. मला टोटल फक्त 4 रिझल्ट मिळाले पाहिजेत, पण ते पण व्हॅलिड नाही आहेत. आम्ही जेव्हा स्कॅन करतो हे रिझल्ट तेव्हा ते बोगस कुठल्या तरी वेगळ्याच युनिव्हर्सिटी येतात आणि काही लोकांचे ते सर्चही नाही होते. तुमचा रिझल्ट भेटेल अशी नेहमी आश्वासनं दिली जातात. तरी पण आमची मुलं एक दिवशी सकाळी 9:30 वाजल्यापासून दुपारी 3:30 पर्यंत ग्राउंडवर उन्हात उभी होती आणि प्रिन्सिपल सर गेटच्या मागून पळाले. तर मुलं आम्हाला त्यांना बोलली की फक्त सर आम्हाला तुम्ही पेपरवर लिहून द्या की ह्या दिवशी तुम्हाला ह्या तारखेला तुमचा रिझल्ट भेटेल, पण त्यांनी काय दिलं नाही आणि वरच्यावर हेच होत राहिलं. आज सकाळपासून आम्ही इथे बसलेलो आहोत, तरी पण अजून आमची काही तक्रार पोलिसांनी घेतलेली नाही. आणि मॅडम त्या दिवशी आम्हाला बोललेल्या स्कूलमध्ये की प्रिन्सिपल बोलतोय की 24 तारीखला रिझल्ट भेटणार, तो आपण घेऊ, त्याच्यानंतर आपण बोलू. तेव्हा मॅडम आमच्या मुलांना बाहेर देताना पण पोलीस अधिकारी होते, तरी पण त्यांनी काही बोललेले नाहीये. आणि याच्यावरती निर्णय आता काय होणार ते पोलीस, आमच्या मुलांना काय झालं तर खैरवाडीचे पोलीस असणार. पोलीस जे आहे ते टाळाटाळ करतायत, एफआयआर घेत नाहीत. मी स्वतः एक ॲडव्होकेट आहे. जर आपल्याला एफआयआर घ्यायची असते तर एफआयआर मध्ये 24 तासाच्या आत जर एकही मध्ये आय थिंक हे लोक 100+ लोक आहेत, पण जर एक जर व्यक्ती येऊन एफआयआर घ्यायला सांगते तर पोलिसांचं काम आहे त्यांनी एफआयआर घ्यावी. ठीक आहे, ते एफआयआर घेत नाहीयेत. दुसरी गोष्ट हे आहे की जो हिरे प्रिन्सिपल आहे तो मुलींना धमकी देतोय की माझी पोच वरतीपर्यंत आहे. उद्या जर का या मुलींना काही झालं तर जिम्मेदार कोण असणार आहे? पोलीस प्रशासन असणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी